15 ऑगस्ट 2021 75वा झेंडावंदन लाल किल्ल्यावरती संपन्न झाला पंतप्रधानांच्या हस्ते आणि त्याच्या 2-4 दिवस आधीच संसदेचं पावसाळी अधिवेशन आटपतं घ्यावं लागलं आणि ते पूर्णच्या पूर्ण अधिवेशन गोंधळामध्ये तशा अर्थाने वाया गेलं असं म्हणायची पाळी आली. हे का घडलं? म्हणजे एकीकडं आपण 75वा म्हणजे आता 74 म्हणजे 75 वर्षामध्ये प्रवेश करतो आहोत. हा आपल्या स्वातंत्र्याचा काय म्हणता येईल तो अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. म्हणजे एका अर्थाने हे लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय गौरवास्पद आहे आणि त्याच्या नेमकं उलट विरोधाभास म्हणजे विरोधकांनी याच काळामध्ये जे संसदेचं पावसाळी अधिवेशन भरलेलं होतं त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण विचका करून टाकला. 2 मुद्दे आहेत. वारंवार आपण जेव्हा असे काही गोष्टी समोर येतात तेव्हा सत्ताधाऱ्यांनी त्याच्याकडे कशा पद्धतीनं बघितलं आणि विरोधकांनी कशा पद्धतीनं बघितलं. मी विरोधकांना यासाठी जबाबदार धरतो आहे की त्यांना ही सगळ्यात मोठी संधी होती. सत्ताधाऱ्यांची तर ही सोय असते ना नेहमी. सत्ताधाऱ्यांना त्यांचं जे काही सरकारी पातळीवरचं काम करून घ्यायचं होतं, काही विधेयकं पास करून घ्यायची, त्यांनी त्या गोंधळात ते करून घेतली. अगदी पार म्हणजे नेहरू शेवटचे एका अर्थाने पंतप्रधान म्हणता येतील. इंदिरा गांधीच्या काळापासून संसदेला दुय्यम समजायचं आणि आपण आपलं काम रेटून न्यायचं हा नेहमीच सत्ताधाऱ्यांचा अजेंडा राहिलेला आहे. त्याच्यामध्ये काही कोणाला डावं उजवं करायची गरज नाही. आपल्या सोयीस्कर असलेल्या गोष्टी आपण करून घ्यायच्या आणि बाकीच्या गोष्टी त्या गोंधळाच्या नावाखाली म्हणून त्याच्यावरती खापर फोडायचं आणि नामनिराळ व्हायचं हे नेहमी सत्ताधारी करत आलेले आहेत. पण विरोधकांना ही संधी असते यासाठी की तुम्ही संसदीय पद्धतीमध्ये ज्याला इकडं आपण महसुली ट्रेजरी बेंच आणि विरोधाचे म्हणजे अपोजिशन बेंचेस असं म्हणतो. अपोजिशन बेंचेस म्हणजे विरोधकांना ही नेमकी संधी असते अधिवेशन काळामध्ये तुम्ही सरकारला कोंडीमध्ये पकडणे आणि त्यासाठी तर जे आयुध असतं की ती हत्यारं सगळी संसदीय लोकशाहीची हत्यारं वापरणं हे तुमच्यासाठी आवश्यक असतं 2 पद्धतीने. एक तर लोकशाही बळकट होते त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पुढचा सत्ता अधिग्रहणाचा मार्ग खुला होतो. तुमची एक प्रतिमा देशासमोर जी आणि जशा पद्धतीनं होते त्याच्यावरून तुम्हाला पुढे पर्याय म्हणून निवडायचं की नाही. विरोधकांनी ही संधी पूर्णपणे गमावली आहे असं खेदाने म्हणावं लागतं. वारंवार याच्या बाबतीमध्ये राहुल गांधीवरची टीका होती ती थोडीशी मी बाजूला ठेवतो. त्यांची जे काय चुका आहेत आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केले आहेत, बरेच जण त्यावरती सांगतायत. पण मला हे कोडं उलगडत नाही. काँग्रेसचे फक्त 52 खासदार आहेत. काँग्रेसच्या शिवाय त्यांच्या जवळपास दुप्पट ही संख्या इतर विरोधकांची आहे. 101 खासदार संसदेमध्ये काँग्रेसच्या शिवायचे आहेत विरोधकांचे की त्यांनी या सगळ्या कालावधीमध्ये चांगली संसदीय आयुधं वापरून सरकारला कोंडीत का नाही पकडलं. बरं 2-3 मुद्दे असे होते की या प्रत्यक्ष विरोधकांनीच ऐरणीवरती आणले होते. सगळ्यात पहिला जो मुद्दा होता कृषी आंदोलनाचा. मी याच्यातून काँग्रेस थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो. पहिली गोष्ट कृषी आंदोलनाच्या संदर्भामध्ये काँग्रेसेतर भाजप आणि काँग्रेसच्या शिवायची जी राज्य आहेत त्यांना 2 संधी होत्या. एक तर तुम्ही प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून द्यायचं तुमचा ह्या कृषी कायद्यांच्या विरोध तुम्हाला कसा विरोध आहे आणि काय आहे, आणि किंवा दुसरी गोष्ट जर तुम्हाला हे कृषी कायद्यातला काही भाग काहींना महत्त्वाचा वाटला असेल तर ते पण कृतीनं दाखवून द्यायचं. म्हणजे काँग्रेसच्या आणि भाजपच्या शिवायची जी राज्य आहे, स्वतः दिल्लीचं मोठं राज्य आहे अरविंद केजरीवालचं, मोठं म्हणजे ते प्रमुख ठिकाणी बसलेले आहेत म्हणून आकारानं ते लहान आहे. त्याच्यानंतर पश्चिम बंगालचं इतकं मोठं राज्य होतं तेव्हाही ममता दीदींची सत्ता होती. नंतर निवडणुका झाल्या, त्या परत निवडून आल्या. त्याच्यानंतर तेलंगणा आहे, ओडिशा आहे, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आहे, खाली तमिळनाडू आहे आणि केरळ आहे. ही प्रमुख मोठी राज्य भाजपच्या आणि काँग्रेसच्या शिवायचे मुख्यमंत्री या ठिकाणी होते आणि ह्या सगळ्यांना ही संधी होती. संसदीय आयुधामध्ये यांचे सगळ्यांचे जे खासदार तिथं बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष सरकारला कोंडीत पकडणे आणि इतकी मोठी राज्य तुमच्या हातामध्ये आहेत तेव्हा तुम्ही म्हणजे अगदी महाराष्ट्र पण त्याच्यामध्ये घेता येऊ शकेल. ठीक आहे, पाठिंबा जरी काँग्रेसचा असला तरी प्रामुख्याने याच्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचाच जास्त बोलबाला आहे काँग्रेसपेक्षा. भाजप तर विरोधात आहे. या 4-5 महत्त्वाच्या मोठ्या राज्यांमध्ये 5-6 राज्यांमध्ये यातल्या विरोधकांनी आपल्या कृतीनं हे दाखवून द्यायला पाहिजे होतं सर्वसामान्य जनतेच्या समोर. त्यांनी ते दाखवून दिलं नाही. दुसरा जो मुद्दा होता की पेट्रोलच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा आवाज उठवणे. याच्या बाबतीमध्ये कोणीही बोलायला तयार नाही. मनमोहन सिंगच्या काळामध्ये ज्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलवरती सबसिडी दिल्या गेली किंवा त्याच्यासाठी ऑइल बॉन्ड काढले गेले त्याची जी किंमत मोठी झाली जी आता आपण फेडतो आहोत, असे कितीतरी मुद्दे होते त्याची साधक बाधक चर्चा करता आली. किंवा आता जेव्हा पेट्रोलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोसळत चाललेल्या असताना पण आपल्याकडे का वाढत चाललेल्या आहेत. असाच खतांचा मुद्दा होता. असे कितीतरी मुद्दे होते की ज्याची सविस्तर चांगली चर्चा हे मी काँग्रेसच्या शिवायच्या इतर विरोधकांबद्दल बोलतो आहे करता आली असती, त्यांनी ती केली नाही.
आणि दुसरा एक त्याच्यातला भाग असा झाला होता की ह्या सगळ्या काळामध्ये जेव्हा संसदेचं हे पावसाळी अधिवेशन चालू आहे, ह्या काळामध्ये माध्यमांकडे पण एक खूप मोठी संधी होती की तुम्ही या सगळ्या प्रश्नावरती हा जो गदारोळ बाजूला ठेवा. पेगॅसिसच्या नावाखाली हे जे अधिवेशन वाहून गेलं, एका अर्थाने भाजपचा फायदा झाला, कारण की तुम्ही एकच मुद्दा नेला. म्हणजे तुम्ही स्वतः उपस्थित केलेला कृषी आंदोलनाचा मुद्दा बाजूला राहिला, तुम्ही स्वतः उपस्थित करू शकत असलेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा बाजूला राहिला, किंवा बाकीच्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये जी गांभीर्याने चर्चा होणं अपेक्षित होतं, ज्याच्यावरती यांनी रान उठवलं होतं. म्हणजे हा किती मोठा विरोधाभास आहे की जो प्रश्न तुम्हीच ऐरणीवरती आणलेला होता, तुम्ही त्याच्यावरती गदारोळ माजवलेला होता. सातत्याने मीडियानं ऑक्सिजन, आम्ही वारंवार गेल्या काही व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगतो आहोत की ऑक्सिजनची कमतरता असो, रेमडेसिवीर असो, वॅक्सिनेशन असो, म्हणजे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आणि कोरोनाचे जे हॉस्पिटल आपण तेव्हा जे तातडीनं जे सेंटर्स उभे केले होते, असे कितीतरी विषय होते की त्याचा धांडोळा घेणे ही आवश्यक गोष्ट होती, पत्रकारांना आवश्यक गोष्ट होती आणि विरोधकांना आवश्यक गोष्ट होती. दुर्दैवाने हे घडताना दिसलं नाही. म्हणजे ही तुम्ही संधी गमावली. पावसाळी अधिवेशन जे आपल्यासमोर होतं, त्या अधिवेशनाचा वापर करून घेऊन वैचारिक नुसता धिंगाणा करणे ही सोपी गोष्ट असते, बोलावं काहीच लागत नाही. आणि अगदी बाहेरसुद्धा मुझे बोलणे नाही देते असं म्हणून राहुल गांधी तर सोडाच काय म्हणायला लागलेत ते, पण बाकीचे विरोधकसुद्धा त्यांची भूमिका स्पष्टपणे माध्यमातून का नव्हते मांडत. पेगॅसिस लावून धरल्याच्या नंतर आणि जेव्हा त्यांना सर्वोच्च न्यायालयामधून फटकार पडल्याच्या नंतर सुद्धा बाकीच्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये तुम्ही माध्यमांच्या समोर काही एक चांगली स्पष्ट भूमिका मांडली असती तरी त्याचा पण फायदा झाला असता, पण हे काहीही विरोधकांनी केलं नाही. दुर्दैव असं की जेव्हा केव्हा काय आपला अमृत महोत्सवी झेंडावंदन झालं, त्या पार्श्वभूमीवरती इतका मोठा देश 135 कोटीचा, त्या ठिकाणी तालिबान कसे घुसून अफगाणिस्तानमधली व्यवस्था सगळी उद्ध्वस्त करत आहेत, या पार्श्वभूमीवरती आपण 135 कोटी असलेले 74 वर्षाची आपली लोकशाही आपण अतिशय रसरशीतपणे जिवंत ठेवलेली विरोधकांकडे ही संधी होती की आम्ही पण लोकशाहीचे पाईक आहोत. दुर्दैवाने त्यांनी ती संधी गमावली. म्हणजे तुम्ही या पार्श्वभूमीवर लक्षात घ्या की 75वा झेंडावंदन होतो आहे 15 ऑगस्टला, आणि त्या पार्श्वभूमीवरती म्हणजे एकीकडं सत्ताधारी त्यांनी त्यांचं नाटक रेटून नेलं ना. आम्ही लोकशाहीचे कसे काय म्हणता येईल तुम्हाला की आम्ही त्याचं संवर्धन करत आहोत, हे एक नाटक त्यांनी त्यांचं निभावून नेलं. आता विरोधकांवरती जबाबदारी त्यांना ती पेलता आली नाही. आता ज्या निवडणुका तोंडावर आहेत, उत्तर प्रदेशच्या लगेचच्याच निवडणुका आहेत आणि बाकीच्या आहेत, यावेळेस तुम्ही सर्वसामान्य जनतेकडे जाताना काय म्हणून जाल? प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांवरती नुसतं बोट ठेवून चालणार नाही. तुम्हाला पण तुमची जी काही तुमची त्याच्यामधली ताकद होती लोकशाहीची, तुम्ही स्वतः पर्याय सक्षम कसे आहात ही समोर येण्याची जी गोष्ट होती ती तुम्ही गमावलेली आहे. याच्यावरची एक उसंत वाणी की ह्या पार्श्वभूमीवरती की जेव्हा की काय म्हणता येईल 75वा आपण झेंडावंदन करतो आहोत आणि त्याच वेळेस नेमकं विरोधकांचं संसदेमधलं वर्तन अतिशय असभ्य राहिलेलं होतं. अमृताची गोडी स्वातंत्र्य दिनाला भरती मनाला आनंदाची, 75वा झेंड्याचा दिवस यासाठी नवस किती केले, किती पचवले काळजात घाव तरी नाही नाव बुडू दिली, नाही टेकू दिली मातीवर पाठ अभिमाने ताठ मान इथे, संस्कृतीचा आम्हा संपन्न वारसा जगाला आरसा दाऊ आम्ही. आणि विरोधकांचं वागणं या पार्श्वभूमीवर कसं होतं? लोकशाही द्वेषी घालती जे दंगे त्यांना करू नंगे कायद्याने, कांत जनतेला भूमातेची आण, कांत जनतेला भूमातेची आण, लोकशाही प्राण वाचवा हा, लोकशाही प्राण वाचवा हा.